आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या आवृत्तीत देशाचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या यादीक ओपिल्ली एक कार्यावळ आनी फोंड्या जेसीआयचे जाल्ले नवें भवन. देशाचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या यादीक ओपपी एक खासा कार्यावळ हालींच राज्यांत जाली. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. हे आसात तांच्याच भाशणांतले कांय अंश. अटल बिहारी वाजपेयीजी हांचे चाहते म्हणत किंवा तांच्या बरोबर जांकां काम करपाचो योग आयलो, ज्यांच्यांनी तांच्या बरोबर गोंयांत वेगवेगळे फावटी ते जेन्ना आयले तेन्ना कोण तांकां रिसीव करण्या पासून त्यांची मिटींग घेण्या पर्यंत वेगवेगळ्या कामांनी इन्वॉल्व जाले. म्हणजे सगळ्या नेत्यांच्या बरोबर ते आज हांगासर आसा. हांव मना पासून तांचे खूब खूब स्वागत करता. अटल स्मृती हो कार्यक्रम पुराय देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तरेत वेगवेगळ्या पद्धतीत मनयता. भारतीय जनता पार्टी अटल स्मृती हो कार्यक्रम हाच्या ह्या मिनिजीस प्रकांजात घेवपाचो जो ठरयलो तातूंतल्यान अटल बिहारी वाजपेयीजी हांच्यो आठवणी परत एकदा जागो करपा खातीर गोविंद पर्वतकर हांच्यांनी उलयता आसतना अटल बिहारी आनी गोवा ही जेन्ना डायरेक्ट अटल बिहारीच्या संपर्कात आनी डायरेक्ट जे संपर्कात आयले त्यांच्या हांगासर फेलिसिटेशन करपाचोय जो भारतीय जनता पार्टीच्या वतीन म्हाका योग आयलो. हांव खरोखरूच धन्य म्हणटा, कारण त्यांच्या बरोबर कितलेशाच जाणांनी ज्येष्ठ श्रेष्ठ अशा कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांचे काम केले. त्यांच्या आज फेलिसिटेशन भारतीय जनता पार्टीच्या वतीन जाता. त्यांचे हांव खरोखरूच मनापूर्वक अभिनंदन करता. हांव आत्ताच अध्यक्ष म्हाका सांगताले की आनिकूय कितलेशेच कार्यकर्ते जे उरले आसतले. आमी जशें म्हणटा की सदोदीत ल्हानसान कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आसतले, बट घडये कदाचित तांकां आफोवणे पावोंक ना किंवा त्यांचे नाव चुकून उरला आसतले जाल्यार त्यांच्या पर्यंत सुद्धा इन फ्युचर अटल स्मृती हो एक मानाचे आमी अटल बिहारी वाजपेयीजी यांची आशिल्ली फोटो फ्रेम ही तांच्या पर्यंतूय पावयतले हे हांव निश्चितच रित्या सांगता. कारण त्या निमित्तात अटल बिहारी वाजपेयीजी आज सुद्धा आमी म्हणटा त्यांच्या कामाच्या रुपात सदोदीत सगळ्यांच्या मदीं आसात. सध्या अटल बिहारी वाजपेयीजी हांचे आयुश्याचे वर्णन करता आसतना सदोदीत ते तशे कवी मनाचे आशिल्ले. तांची म्हणजे सामकी ठरलेली कविता आणि सगळ्याक जी म्हटलेली वयताली, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता गीत नया गाता हूँ. सदोदीत ही कविता म्हणजे गीत नया गाता हूँ ह्या उतरांनी सोपयता आसतना दर फावटी नवीन कविता म्हणून स्वताकूच स्फूर्ती आणि स्वताक प्रेरणा दीत कार्यकर्त्यांक सदोदीत स्फूर्ती आणि प्रेरणा दिवन तांच्यांनी आपले काम सुरवात केलें. राष्ट्रप्रथम ह्या भावनेंतल्यान ह्या विचारांतल्यान आपले आयुष्य समर्पित करपी आणि सदोदीत राष्ट्रा खातीर कार्यरत रावपी अशे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ ते भारतीय जनता पार्टी पर्यंत ह्या कामात स्वताक वाहून घेतलेले आणि सदोदीत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कामात म्हणजे आम्ही पळयताले की तेन्नाची परिस्थिती सामाजिक राजकीय परिस्थितीचेर मात करीत सुद्धा आपले नेतृत्व ठामपणे देशात तांच्यांनी विरोधी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ते प्रधानमंत्री पद पर्यंत ते पावले. आणि खरोखरूच इतकेच न्ही तर तळागाळातल्या लोकांपर्यंत म्हणजे अब की बारी अटल बिहारी अटल बिहारी. म्हाका अजूनही घोषणा याद आसात की 99च्या इलेक्शनाक वता आसतना एकच घोषणा आशिल्ली देशभरातली, अब की बारी अटल बिहारी. आमी सदोदीत ही घोषणा म्हणत 99च्या इलेक्शनाक म्हणजे 16 दिसाच्या सरकाराच्या उपरांत 16 महिन्याचे सरकार आयले आणि 16 महिन्याच्या सरकाराच्या उपरांत 4.5 वर्साचे सरकार आयले. हे बी आमच्या पुराय देशात आणि तिनूय फावटी अब की बारी अटल बिहारी अब की बारी अटल बिहारी हे म्हणत या एक जोश पूर्ण कार्यकर्त्यांच्या मदीं आशिल्लो. तांचे विचार हे सदोदीत कार्यकर्त्यांच्या मदीं आमी पळयताले की तेवत दवरपा खातीर सदोदीत तांच्यांनी आपल्या वेगवेगळ्या पद्दतीत हाणें दवरलेले. तांची जर आमी थोडक्यात जर सांगपाचें जालें आसत जाल्यार तांचे स्पश्ट विचार, अमोघ वाणी आनी तांचे कविमन हे तांची खासियत आशिल्ली. म्हणजे राजकारण जरी जालें आपले विचार स्पश्ट मांडटा आसतना तांच्यांनी केन्नाच फाटी फुडें पळोवंक ना. तांच्या अमोघ वाणींतल्यान तांच्यांनी बऱ्याक म्हणटा तशें आपल्या भाशणांतल्यान तांच्यांनी खूब बऱ्या पद्दतीत म्हणजे जेन्ना वेगवेगळ्या तांचे एक प्रख्यात भाशण आशिल्लें ते विरोधा खातीरच विरोध करताले अशें न्ही. विरोधकाचे इंदिरा गांधी प्रधानमंत्री आसतना बांगलादेशाच्या 1971 उपरांतचे वॉर त्यांनी खुद्द
स्वता इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना तू दुर्गा देवी म्हटलेली असा. हे भाषण तांचें आसा की ज्या पद्दतीत तिने जेन्ना बांगलादेश स्वतंत्र जालो आणि पाकिस्तानापासून मुक्त जाले आणि ते वॉर जितक्या खूप बऱ्या पद्दतीन इंदिरा गांधीन हँडल केले, खूप बऱ्या पद्दतीत बांगलादेश स्वतंत्र जाला. आयजूय त्यांचे भाषण तितकेच प्रख्यात आसा की तू दुर्गा देवी असा म्हणून. आणि तिची स्तुती बी तिकी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केले. म्हणजे फक्त विरोधक म्हणून कटुतात दवरले अशें न्ही, तर तितकेय बी त्यांच्यानी देशा खातीर जेन्ना बरें काम केलां तेन्ना प्रधानमंत्री तिका इंदिरा गांधीक एप्रिसिएट करपाचें काम हेंय बी तेन्ना अपोजिशन लिडर म्हणून किंवा जनसंघाचे तेन्नाचे नेते म्हणून अटल बिहारी वाजपेयी हांचें भाशण हें तेन्ना तितकेच खूप मोठें आसा. अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या काळांतले जर सगळ्यात त्यांच्या सरकारांतल्यो उपलब्धी जर म्हटल्यो आणि आज सुद्धा जर चालू आसा, म्हणजे केन्नाय कोणी विचारता की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकाळांतल्यो सर्व शिक्षा अभियान हो कार्यक्रम माननीय अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या कार्यकाळात सुरू जाल्लो कार्यक्रम आणि आज सुद्धा खूप बऱ्या पद्दतीत तो चलता. आणि खूप बऱ्या पद्दतीत म्हणजे एड्युकेशन फॉर ऑल हो कन्सेप्ट माननीय अटलजीन तेन्ना दवरलो आणि शिक्षण गावागावापर्यंत पावपा खातीर हें तांचें खूप म्हत्वाचें आशिल्लें. तांच्यांनी केल्ली लाहोर ट्रिटी ही प्रख्यात आशिल्ली आणि ताज्या उपरांत की भारत देश आणि लाहोर ही बस सर्विसीस सुरू जाली. म्हणजे इंडिया आणि पाकिस्तान हांच्या मदीं आशिल्लो हो करार हो लाहोर ट्रिटीच्या निमित्तान सुरवात जाल्लो. पुराय देशाक म्हणजे अणुबॉम्ब चाचणी 2, अण्वस्त्र चाचणी 2 ही अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या काळात सुरवात जाली. आणि भारत सुद्धा सुपर पॉवर आसा हे अमेरिकेक दाखोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते अटल बिहारी वाजपेयीजीत केलें. तुमी अशें समजू नाकात की भारत हो शांतीप्रधान देश आसा न्ही. ही तांच्या म्हणजे कार्यकाळात तांच्यांनी घेतलेल्यो सगळ्यात व्हडल्यो स्टेप्स म्हणजे न्यूक्लियर चाचणी 2 ही त्यांच्या कार्यकाळात जाली. आणि तेन्ना पूर्ण म्हणजे जगाक दाखोवन दिले की भारताकडे सुद्धा आम्ही जशें म्हणटा तशें ही शक्ती खूप मोठ्या प्रमाणात आसा. अशी वेगवेगळी डिसिजन त्यांच्या 4.5 वर्साच्या कार्यकाळात खरें म्हणजे मोबायलाची क्रांती ही तेन्नाच आयिल्ली आणि पुराय देशात म्हणजे तेन्नाची खरी कॅम्पेन भारतीय जनता पार्टीची कॅम्पेन शायनिंग इंडिया थोडीशी नो डाऊट तेन्ना म्हारग पडली आसत. बट मोबायल क्रांती पयले फावटी गावागावांतल्यान पावोवपा खातीर म्हणजे 96च्या सरकारात माननीय अटलजीन पुराय म्हणजे हाजेर एक खूप मोठ्या प्रमाणात मोबायलाची क्रांती ही खूप मोठ्या प्रमाणात घडोवन हाडलेली. पूर्णतः निराशा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत आशिल्ली आणि संघटनेच्या त्या भाशणांतल्यान तांच्यांनी ही कविता मुद्दामून म्हटलेली, अंधेरा छटेगा सूरज निकलेगा आणि कमल खिलेगा. तांचें तें भाशण जर तुमी आयकशात तांच्यांनी तेन्नाय सांगलेलें असोय दीस येतलो की एका दिसाच्या एका मताच्या हातूंत जर आमी पडला आसत जाल्यार परत एकदा मोठे संख्येत उभारून भारतीय जनता पार्टी ही पूर्ण सत्ता ह्या देशाचेर करतले. आणि तेन्ना सत्ता जी येतली ती फुडली 25 वर्सांपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता उरतली. हे अटल बिहारी वाजपेयीजीचे तेन्नाचे भाशण आसात मुद्दामून काडून पळयात. म्हणजे इट इज एन विजनरी लिडर्स केन्ना तांकां संघटनेचेर पूर्णता संघटनेच्या ताकतेचेर तांकां विश्वास आशिल्लो. तितके मोठे संघटन अटल बिहारी वाजपेयीजी आणि अडवाणीजी हांच्या बरोबर असंख्य मुरली मनोहर जोशीजी असलेले खूप नेते असतले, हांव सगळ्यांची नांवां घेयना. हांच्यांनी पूर्ण ताकदीनिशी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत म्हणजे आमी आज केन्ना केन्ना म्हणटा की तमिळनाडू आणि केरळ हांगासर जरी भारतीय जनता पार्टीचे राज्य अजूनही येना आसत पण आमकां खात्री आणि विश्वास आसा केरळ आणि तमिळनाडूत सुद्धा तेन्ना रोयिल्ले बीज आज फळ दिवपाक लागला. अजून थोड्या वर्सां भितर तमिळनाडूत आणि केरळात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे राज्य येतले हे आमी खात्री आणि विश्वासाने सांगू शकता. कारण ज्या पद्दतीची स्थिती गोंयांत तेन्ना आशिल्ली ती आज थंय आसा आसत तर आनी एक 10 वर्सां उपरांत म्हणजे चड उशीर लागचो ना केरळ आणि तमिळनाडू ह्या राज्यांनी सुद्धा ताची सुरवात आताच ह्या लोकसभेच्या निमित्तान जाला. आणि हाची कामाची सुरवात जर केन्ना केल्ली भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो सदोदीत काम करीत आसता. एक जनरेशन टू सेकंड जनरेशन हे काम तशेंच फुडें उरता. म्हणून तेन्ना सुरवात केल्लें काम अटल बिहारी वाजपेयीजी आणि अडवाणीजी हांच्या कार्यकाळांतले सगळें काम आज आमकां दिसपाक मेळटा. आज खरोखरूच म्हणजे अटल स्मृतीक याद करता आसतना आमी सातत्यात म्हणजे तांचें पुराय काम देशभरांतलें काम वेगवेगळे कडेन जेन्ना वता वेगवेगळे अटल बिहारी वाजपेयीजी हांच्यो यादीस पुराय देशात तांच्यो वेगवेगळ्यो यादी आणि विशेष करून जेन्ना संघटन म्हटलें वता तेन्ना तांच्यो यादी ह्यो सदोदीत संघटनेतले कार्यकर्ते सदोदीत सांगत आसता. हांव खरोखरूच म्हणजे एक अटल बिहारी वाजपेयीजी 1997च्या उपरांत
जेन्ना जेन्ना गोंयांत आयले तेन्ना तेन्ना त्यांचे भाशण आयकपाची संद म्हाकाय मेळ्ळी. तेन्ना तेन्ना त्यांचे म्हणजे प्रत्येक सभेक त्यांचे हांव स्वता उपस्थित आसतालो 96 पासून, कारण हांव 91 to 96 म्हणजे शिक्षणा खातीर भायर आशिल्लो, बट 96 पासून अटल बिहारी वाजपेयीजी जितके फावटी गोंयांत आयला तितके फावटी त्यांचे भाशण आयकपाच्या लायकच्यान संद एज अ कार्यकर्तो म्हणून म्हाका मेळ्ळी. हांव म्हाकाय भाग्यवान समजता. आणि खरोखरूच आज हांगासरूय गोंयांत कितलेशाच जाणांक तांच्या बरोबर डायरेक्ट काम करपाची संद मेळ्ळी. आज मनोहरभाई पर्रीकर आमच्या ना, बट सगळ्यात म्हणजे आमी पळयता की मनोहरभाई पर्रीकरांचे जशे मोदीजींच्या बरोबर संबंध आशिल्ले तसे अटलजींच्या बरोबरूय संबंध तितकेच लागचे संबंध अटल बिहारी वाजपेयीजी हांच्याय बरोबर आशिल्ले. आणि अटल बिहारी केन्नाय म्हणजे प्रामुख्यान जशे केंद्रात अटल बिहारी वाजपेयीजी आणि अडवाणीजी म्हणटाले, द सेम केस आमी गोंयांत संबोधीत आसतना म्हणजे मनोहरभाई पर्रीकर आणि श्रीपाद भाऊ ह्या दोगांची नांवां सामान्य कार्यकर्ते सदोदीत त्याच धर्तीचेर त्याच आधाराचेर घेताले. आणि आयच्या ह्या अटल स्मृतीच्या कार्यक्रमाक विशेष करून जुने पोन्ने कार्यकर्ते सगळे हांगासर हजर रावले. पक्षी आणि राजकीय भेदभाव सायडीक दवरून हांगासर हजर रावले. हांव मुद्दामून म्हणटलो की पार्सेकर सर माजी मुख्यमंत्री हांगासर आसा, रामराव देसाय आसा, विश्वास रुटीनली कामात आसा, बट बाकीचे सुद्धा जे रुटीन कामान ना पक्षाच्या, बट ते सुद्धा अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या प्रेमापोटी म्हणा, अटल स्मृती हांच्या आठवणीच्या पायी की अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबर त्यांचे असलेले संबंध हे तितके दृढ संबंध आशिल्ले, त्यांचे तितकोच त्यांचो दृढ प्रेम आशिल्लो. त्या कार्यक्रमा खातीर हांगा मुद्दामून तुम्ही हजर रावल्या, खरोखरूच मनापासून तुमचे खूप खूप अभिनंदन करता. ह्या कार्यक्रमाक म्हाका येवपाक फक्त थोडोसो उशीर जालो, कारण म्हाजे कडेन राजस्थानच्या त्या कार्यक्रमाक राजस्थानचे स्पीकर आयिल्ले, त्या खातीर म्हाका येवपाक थोडोसो उशीर जालो. त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. आणि अटल स्मृती हो कार्यक्रम आमी 25 डिसेंबर पर्यंत अटल स्मृतीचेर वेगवेगळे कार्यक्रम अजूनही चालू उरतले. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलाचेर म्हणा किंवा तालुका लेवलाचेर म्हणा, अटल बिहारी वाजपेयीजींच्यो कविता व्याख्यान म्हणा किंवा ताजेर कविता वाचन म्हणत, ह्यो वेगवेगळ्यो कविता वाचन अशा पद्धतीचे ल्हानसान कार्यक्रम अटल स्मृती ह्या नावात सदोदीत चालू दवरतले. युवकांक प्रेरणा दिवपा खातीर तांचेर वेगळे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजन करपाचे आसा. अशा सगळ्या कार्यक्रमांनी सगळी कडेन आमी सगळ्यांनी पार्टिसिपेट जावया. आणि परत एकदा म्हणजे तांची तीच म्हणजे हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता, म्हणजे गीत नया गाता हूं, हीच त्यांची ब्रीद वाक्य घेऊन आम्ही सगळेजण पुढे या. इतकेच सांगता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. जेसी ही एक समाज वावुरपी संस्था. युवकां खातीर आणि देशांतले हेर नागरिकां खातीर ही जेसीआय संस्था खूप कार्यावळी करतात. ह्याच संस्थेन आपले भवन आसचे म्हणून एक इमारत फोंड्या उबारपाचे ठरयले. या संदर्भात जेसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष झुंझुनवाला हाजीर आशिल्ले. हे आसात श्री झुंझुनवाला. Has been in this Ponda region, which is a small area, is how I understand, for 53 years. And when we have been in a local community for 53 years, what is expected is that everybody in that local community should know what JCI is, because for 53 years we have been serving them in the same place. So from that perspective, it is very important to make people aware, and a promotional event like promotional project like having a welcome board, I think goes a long way into branding JCI and bringing it closer to the people. So I want to congratulate all of you, and I'm sure we'll get more opportunities to have greater discussions at length. हे आशिल्ले आयचे प्रादेशिक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळुया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.